पुण्यातील चिमुरडीचा खोकला 8 महिने जाईना. अचानक नर्स खोकलली आणि भयंकर उलगडा. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. पुण्यात घडलेली ही घटना ऐकून अनुभवी डॉक्टरही काही क्षण स्तब्ध झाले. खोकला साधा वाटणारा आजार, पण इथे तो 8 महिन्यांपासून थांबत नव्हता. ना औषधांनी फरक, ना तपासण्यात काही सापडत होतं. 6 वर्षांची एक चिमुरडी दिवसेंदिवस थकलेली, रात्री झोपेत अचानक उबळ, घसा सतत खवखवत असल्याने रडणं, आईवडिलांच्या डोळ्यात भीती. पुण्यातील वेगवेगळ्या दवाखान्यात फेऱ्या झाल्या. कधी सिरप, कधी इन्हेलर, कधी ॲलर्जीची औषधं. छातीचा आवाज तपासला, एक्सरे काढला, रक्त तपासणी केली, पण तरीही उत्तर मिळेना. खोकल्याचे नेमके कारण काय, हा प्रश्न डॉक्टरांसाठीही आव्हान बनला होता. शेवटी मुलीला पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. इथं बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मौनीश बालाजी आणि त्यांच्या पथकाने तपासणी सुरू केली. पहिल्या भेटीत काहीही असामान्य असं दिसलं नाही. छाती स्वच्छ, एक्सरे नॉर्मल, कुठलाही गंभीर आजार नाही. म्हणजे मग खोकला येतोय तरी कशामुळे? डॉक्टरांनी औषधं दिली, 1 महिना पाहूया असं सांगितलं, पण महिन्यानंतर ही परिस्थिती तशीच होती. त्या दिवशी तपासणी दरम्यान मुलीची आई डॉक्टरांसोबत बोलत होती. तिच्या जवळच एक नर्स उभी होती. सगळं अगदी नेहमीसारखं चाललं होतं आणि अचानक ती नर्स जोरजोरात खोकलायला लागली. क्षणभर सगळे थकीत झाले, चकित झाले. नर्सला सर्दी नव्हती, ती आजारीही नव्हती. डॉक्टरांनी तिला विचारलं, काय झालं, अचानक खोकला का? तेव्हा नर्सने एक वाक्य सांगितलं आणि त्या वाक्याने सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं. नर्स म्हणाली, मला या बाईंच्या अंगावरचा परफ्यूम सहन होत नाही, त्यामुळे मला खोकला येतोय. तो क्षण डॉक्टर काही सेकंद शांत झाले. मग त्यांनी पुन्हा मुलीकडे पाहिलं आणि पुन्हा आईकडे. 8 महिने चाललेला खोकला, औषधांनी न बरा होणारा त्रास. डॉक्टरांच्या डोक्यात अचानक दिवा पेटला. ताबडतोब त्यांनी आईला काही प्रश्न विचारले. परफ्यूम वापरते का? घरात एअर फ्रेशनर आहे का? अगरबत्ती, डास पळवणारे स्प्रे वापरता का? आईने सहज सांगितलं, हो, मी रोज परफ्यूम लावते, घरी सुगंधी वस्तूही वापरतो. आणि इथेच सगळं उघडलं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, मुलीच्या खोकल्याचं कारण कोणताही आजार नव्हता, ते कारण होतं तीव्र सुगंध. आईच्या अंगावरचा परफ्यूम, घरात वापरले जाणारे सुगंधी पदार्थ, यामुळे मुलीच्या श्वसन मार्गाला सतत त्रास होत होता. त्यामुळेच खोकला थांबत नव्हता. डॉक्टरांनी लगेच सल्ला दिला, परफ्यूम पूर्णपणे बंद करा. एअर फ्रेशनर, अगरबत्ती, सुगंधी डिटर्जंट टाळा. फक्त 15 दिवस आणि 8 महिन्यांपासून न बरा होणारा खोकला पूर्णपणे गायब झाला. कोणतं नवीन औषध नाही की कोणती जादू नाही, फक्त एका छोट्या सवयीचा परिणाम. ही घटना एक महत्त्वाचा इशारा देते. मुलांसाठी जे आपल्याला सामान्य वाटतं तेच कधीकधी त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आणि म्हणूनच पुण्यातील ही चिमुरडी आज पूर्णपणे ठणठणीत आहे. पण तिची गोष्ट अनेक पालकांना विचार करायला भाग पाडणारी आहे.